त्यानंतर मी रोजच्या प्रमाणे जेवण झाल्याच्या नंतर बडी सोप खाऊन या ठिकाणी बाहेर शतपावली करण्यासाठी दरवाजातून खाली उतरलो। खाली उतरल्याच्या नंतर एक 2 ते 3 मिनिटाच्या काळामध्ये 2 मोटरसायकली माझ्या घरासमोरच तुळशी वृंदावन असलेल्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी 2 मोटरसायकली लागल्या। त्यामध्ये पहिली जी प्रथम मोटरसायकल आली ती मोटरसायकल युनिकॉर्न कंपनीची गाडी होती। त्याच्यावरून 3 व्यक्ती त्या मोटरसायकलीवरून उतरल्या आणि उतरल्याच्या नंतर नित्य नियमाप्रमाणे काही लेबर या ठिकाणी आमचं काम सुरू असतं मुलांचं। मला वाटलं नेहमीप्रमाणे लेबर आपले डबे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। मी काय लक्ष दिलं नव्हतं मोटरसायकली लागल्याच्या नंतर, पण ज्यावेळेस त्या मोटरसायकलीवरील व्यक्ती माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या, माझा आणि त्यांचा 6 ते 7 फुटाचा अंतर त्या ठिकाणी होता आणि त्या व्यक्ती मी पाहिल्या असता त्या ठिकाणी ते आंबोरे येथील राहणारा सराईत गुन्हेगारच विशाल हौशीराम खेमनर व त्याच्या समवेत असलेला डिग्रस गावचा प्रवीण ठाकाजी पुणेकर आणि सुदर्शन श्रीराम या असे 3 जण या ठिकाणी त्या मोटरसायकलीवरून खाली आले। दोघांनी कमरेत हात घालून त्या ठिकाणी शर्ट वर करून पिस्तूल दोघांनी काढले। पिस्तूल काढल्याच्या नंतर विशाल हौशीराम खेमनर हा म्हटला की आता तुझं शेवट या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आणि पिस्तूल काढल्याच्या नंतर ते पिस्तूलला काय तरी वस्तू असते ती अशी माग ओढण्याच्या याच्यामध्ये तेवढ्या क्षणामध्ये मी या ठिकाणी घरात पळालो। घरात पळाल्याच्या नंतर मी दरवाजा लोटण्याचा प्रयत्न लोटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी त्या पिस्तूलमधून 2 ते 3 गोळ्या त्या ठिकाणी झाडल्या। त्या घराच्या याच्यामधून दरवाजामधून त्या गोळ्या आतमध्ये आल्या आणि त्यानंतर मी वरती गेलो टेरेसवर पळून आणि घरातील सर्व व्यक्ती किचन मध्ये होत्या। वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी तलवारीच्या साहाय्याने दरवाजावर ठोके दिले आणि घराच्या दरवाजाच्या बाजूचीच काच आहे त्या काचेवरही तलवारीच्या साहाय्याने फटके मारून या ठिकाणी पिस्तूल आतमध्ये घालण्याचा प्रयत्न केला। पण त्या ठिकाणी आतमध्ये कोणी नसल्या कारणाने आणि बाजूला काही लेबर कंपनी आपली राहत असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी गोळ्यांचा आवाज झालेला कळाला आणि तिकडून ती लोक इकडं येण्यास सुरुवात झाल्यामुळं त्या लोकांनी या ठिकाणीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ते पळून जाण्यात त्या ठिकाणी यशस्वी झाले।